श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण करतायत। आज त्यांच्या उपोषणाचा 13वा दिवस आहे। मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत। परंतु मनोज जरांगे यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेलेत। कीर्तनकार आणि मनोज जरांगे यांचे सहकारी जिवलग मित्र अजय महाराज बारसकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केलेत। या आरोपांना मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना उत्तर दिले। तिला कसं मिळत नाही त्याच्या लय भयान माहिती आल्यात रात्री बसून थोडं थांबा ना। त्यांनी एक शेवटी शब्द वापरलेला आहे तो मात्र पक्का लक्षात ठेवा मराठ्यांनी मीडियाच्या बांधवांनी। त्याने एक असा शब्द वापरलाय तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालन, एक बळी असा राहील की तुकाराम महाराजांसाठी मेलाय, न्याय देण्यासाठी मेलाय। ह्यो न्याय देण्यासाठी मरणार नाहीये। यांनी इतके लफडे केलेत आणि यांनी इतके कुटाने केलेले जणू की यांनी कोणत्या तरी संस्थाने त्याच्या नावाखाली 300 करोड रुपये जमा केले आहेत लोकांकडून। त्योच पहिलं गाव वेगळं आहे, तिथून भिशी घेऊन पळून गेलेला आहे तो दुसऱ्या गावात जाऊन त्याने अनेक काही धंदे केलेले आहेत नंबर 2चे आणि त्याच्या पायी तो असाच मारणार आहे। फक्त तुकाराम महाराजांचं नाव घेऊन त्याला मारायचंय। कसं मारायचं याचं बी ज्ञान असलं पाहिजे। तर जरांगेवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांबद्दल बोलले म्हणून मारायचं। मी तुकाराम महाराजांसाठी मेलो, तू तुकाराम महाराजांसाठी नाही मारायला लागला, तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहे, तू मरणारच आहेस। इतके कुटाने केलेले तू असे लोक सांगते त्यांचे, ते मरणारच आहे म्हणे, ते मनानेच मारणार आहे। असं मारण्याऐवजी त्याला तुकाराम महाराजांच्या नावाखाली सहानुभूती घेऊन मारायचा। वाशी मार्केटमध्ये त्या तिथं सभा चालू होती, कंटेनर आणला होता आणि त्या कंटेनरच्या वर सभा चालू होती। माझी विनंती आहे लाईव्ह दाखवा लोकांना, त्यांचं लाईव्ह दाखवतात, आम्हाला बी थोडेफार काहीतरी आहे, आम्ही एवढं महत्वाचं सांगतोय। हा जर त्या कंटेनरच्या वर जरांगे उभे होते तिथं स्पीकरचा प्रॉब्लेम झाला। मी त्यावेळेस त्या जरांगेंचा सहकारी नव्हतो, कारण मला हे गुप्त मिटिंगा आणि काहीतरी आतल्या आत शिस्तय हे माझ्या लक्षात आलं। मग आम्ही एक आंदोलक म्हणून मी सहभागी होतो, एक आंदोलक माझ्याकडे आंदोलक म्हणून सहभागी झाले, ते सगळे फोटो वगैरे आहेत। आणि त्या वाशीच्या मार्केटमध्ये मी आंदोलकावानी खाली बसलो तिथं आणि जरांगे पाटील भाषणाला उठले। कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी जायचं नाही। पुढे त्यांनी आज अजून एक सांगितलं, आरक्षण दिलं तरी आझाद मैदानात जायचं आणि नाही दिलं तरी तुम्हाला माहितीये आझाद मैदानात जायचं। सगळ्यांनी गुलाब टाळ्या वाजवल्या, हे जल्लोष केला। आमचे 7, 8, 10, 20, 5-7 हजार लोक आझाद मैदानात जाऊन बसले। आधी चला आपल्या जागा धरून बसू। आणि मग पुन्हा भाषणात ते काय म्हणले, सरकारने आपल्याला इतके वेळ वाट पाहायला नाही पाहिजे, द्यायला पाहिजे लगेच यार। तर तिथं ते सरकारच्या वतीनं सेक्रेटरी भांगे आणि अजून 1-2-4 जण सरकारचे होते, त्यांनी लगेच सांगितलं 15 मिनिटात JR देतो, ते अध्यादेश देतो, आपण ऐका। 15 मिनिटात देतो म्हणले, लगेच ते म्हणले बघा हे काय म्हणायला लागलेत, 15 मिनिटात देतो। ते म्हणायला लागले बरं का, ते म्हणायला लागलेत हे सगळं नाटक आहे, एक नंबरचा नाटक्या माणूस आहे। 15 दिवसापूर्वीच ते अध्यादेश नाही, त्याला काही कळत नाही, त्याला कायद्याची तर काडीची अक्कल नाही, त्याला कायद्याचा अ मानता का ढ कळत नाही त्याला, हे द्यायला लागलेत। 15 मिनिटात कसं शासन निर्णय होईल? 15 मिनिटात अधिनियम अध्यादेश 15 मिनिटात द्यायला लागलेत। आणि मग नाटक केलं, ते JR घेतला आणि मग काय पुन्हा फार महत्वाचे शब्द आहेत, मी का सांगतो फार महत्वाचं आहे, अधिक मी काय जास्त घेणार नाही, एकाच मुद्द्यावर पत्रकार परिषद संपवणार आहे। आणि मग त्यांनी तो सगळ्या सोयऱ्याचा JR हातात घेतला आणि काय म्हणलं, नीट ऐका, माझ्या सगळ्या मराठा बांधवांना आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की मराठा समाज तुमचा दुश्मन नाही, आम्ही जात जोडण्याचं काम करतो। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ। आणि मग जरांगेंनी काय सांगितलं की हे अर्धवट ज्ञानलय बेकार असतं आणि मग हे सगळं वाचून घ्यावं लागेल, त्याच्यातला काना मात्रा यकार ओलांटी हे सगळं वाचून घेऊ, बघून घेऊ, पटलं तर हा अधिनियम अध्यादेश घेऊ, नाही तर आझाद मैदानात जाऊ।
हे त्यांचे शब्द आहेत. मी थोडाफार मागं पुढं होईन, पण त्याचा आशय असा आहे. आणि मग तो GR घेतला, शासन निर्णय घेतला आणि मग हे जरांगे साहेब पुन्हा त्या बंद खोलीमध्ये जाऊन त्यांनी चर्चा केली. हे जे जरांगे आहेत ना, हे सामाजिक विद्वेष पसरवतात. मराठा आरक्षणाच्या बाबतीत बारसकर आणि जरांगे यांनी एकमेकांवर केलेले वार आणि पलटवार येथे संपणार की पुढे सुरूच राहणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र.